हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे। मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे आणि राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता ओबीसी सेलचे नेते प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर अजित पवारही छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली होती। त्यामुळे आता छगन भुजबळ जे नाराज असल्याची चर्चा आहे त्यांची नाराजी दूर करण्यात यश येतं का या नेत्यांना ते बघावं लागेल। आता हा योगायोग म्हणता येईल असंही म्हणायला हरकत नाही, कारण की मी नाशिक दौऱ्यावरती होतो। मला आज सकाळीच कळलं की साहेब फार्म हाऊसवरती आहेत, तर त्या ठिकाणी म्हटलं साहेबांची सदिच्छा भेट अगोदर घ्या, कारण की निवडणुका समोर तोंडावरती आहेत। त्या ठिकाणी अनेक ओबीसी कार्यकर्ते असतील ते या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत, कारण की शेवटी ह्या ज्या लहान निवडणुका असतात या शोषित पीडित वंचित जे आहेत ओबीसी अल्पसंख्याक एससी समाजाचे लोक असतील यांच्या निवडणुका असतात, गरिबांच्या निवडणुका असतात। आणि या ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने त्या ठिकाणी पवार साहेबांनी आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी ठेवली होती या महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे भुजबळ साहेबांकडे त्या ठिकाणी थोडं मार्गदर्शन घ्यायचं होतं की पुढे या काळामध्ये काय करावं लागेल, कशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल या निवडणुकीच्या काळामध्ये आणि ओबीसी आरक्षणाचं काय होणार या संदर्भात चर्चा करायला आलो होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।